मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे 8 योजनांमध्ये सवलती. मराठा समाजाला शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. 34 व्यक्तींच्या वारसदारांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत. सरकारकडून 3,40,00,000 रुपये मंजूर. मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार. मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही. शासन निर्णयावरून मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. ओबीसींना डावलून मराठा समाजाला नव्या सवलती देण्यास आक्षेप. तर मराठा समाजाच्या मागण्यांना रेड कार्पेट. ओबीसी समाजाला सापत्न वागणूक. लक्ष्मण हाकेंसह बबनराव तायवाड यांची टीका. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीमध्ये पेच. महाजनांसोबत बैठक न घेता सामंत मुंबईकडे निघाले. तर बंडखोरीच्या विषयावर लवकरच पडदा पडेल. जळगाव नाशिकमध्ये लवकरच मार्ग निघेल. गिरीश महाजनांकडून विश्वास व्यक्त. नाशिकच्या जागेसंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू. चर्चेअंती नाशिक आणि जळगावमध्ये पाठिंबा मिळेल. महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त. पुरेसा संख्याबळ असताना भाजपकडून घोडेबाजार कशासाठी? अर्ज माघारीसाठी 150 कोटी दिले. संजय राऊतांचा आरोप. तर राऊत पैसे मोजायला होते का? उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल. सोलापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट. उत्तम जानकरांचा स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला विरोध. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा आमचा निर्णय. जानकरांची माहिती. चिंचवडच्या यात्रेमध्ये मेड इन पाकिस्तान वस्तूंची विक्री केल्याचा महिलेचा दावा. मोरिया गोसावी मंदिर परिसरामधील यात्रेमधला प्रकार. व्हिडिओ व्हायरल. पोलिसांकडून तपास सुरू. नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा. झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून पीडितेचं धर्मांतरण केल्याचा संशय. निदा खानच्या विरोधात आरोपपत्र दाखल. दुर्गराज रायगड सज्ज. किल्ले रायगडावर 353व्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह. लाखो शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी गडावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. राजधानी दिल्लीमध्ये आज कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार. संस्थापक अभिजित दिपके मायदेशी परतणार. जंतर मंतर मैदानावर आंदोलनाची हाक. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. गॅस डिझेल नंतर आता राज्यामधल्या काही भागात टीएपी खताचा तुटवडा. खरीपाच्या तोंडावर वाशिम जिल्ह्यामध्ये टीएपी खत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप. मराठवाड्यातल्या अनेक भागात असूनही नोट टंचाईची समस्या कायम. हिंगोलीमधल्या वसमतमध्ये 8 दिवसांपासून एटीएममध्ये पैसे नाहीत. नागरिक हैराण. राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ. इंदापूर संगमनेरमध्ये वादळासह गारपिटीनं घरांची छपरं उडाली. तर मालेगावमध्ये पिकांचं नुकसान. बारामती, करमाळा आणि धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस. पुढील 48 तासामध्ये राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता.